नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर कोकणातल्या विविध विषयांवर व्हिडिओज करत आहोत आणि हे सगळे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत याचा साक्षी म्हणजे आज आपल्या चॅनलला 6000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. तर इतकं प्रेम दाखवण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तर मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ बघणार आहोत ना, हा कोकणातल्या एका शेतीविषयी आहे. तर ते कडधान्य जे आहे त्याचं नाव आहे कुळीद किंवा इंग्लिशमध्ये त्याला हॉर्स ग्रॅम असं म्हणतात. आता कुळीद किंवा हॉर्स ग्रॅम याचे बरेचसे आपल्या शरीरावर खूप जास्त पॉझिटिव्ह असा हा इफेक्ट आहे. जर तुम्ही बघायला गेलात तर बाहेरच्या देशांमध्ये हॉर्स ग्रॅमचं सूप हे आवर्जून प्यायलं जातं, कारण ह्याच्यामध्ये फायबर्स खूप आहेत, प्रोटीन्स खूप आहेत आणि हा एक व्हेजिटेरियन सोर्स ऑफ प्रोटीन मानला जातो. पण जर गावातल्या माणसांच्या दृष्टिकोनाने बघाल तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत नाही आहेत, पण तरीही आवर्जून कुळीद याची विविध प्रकारची डाळी तुम्ही म्हणा किंवा कुळीदाचं सूप म्हणा किंवा पिठी हे केलं जातं. आणि भाताबरोबर जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर बटाट्याच्या कापांसोबत कुळीदाची पिठी भात असं खाल्लं जातं. आणि जर तुम्ही मांसाहारी असाल तर बांगडा फ्राय मस्तपैकी करून कुळीद आणि भात, कुळीदाची पिठी आणि भात असा आस्वाद घेतला जातो. तर आज आपण जाणार आहोत चिंदरच्या एका शेतीमध्ये जिथे कुळीदाची काढणी चालू आहे. तर अधिक माहिती जी आहे ती आता आपण शेतात जाऊया आणि आपण घेऊया. तेच तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत चिंदरला, जिथे आपण आता कुळीद काढायला जाणार आहोत. आणि मस्त सुंदर असं हे गाव आहे चिंदरचं. आणि एक निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखं, म्हणजे कोकणातली प्रत्येक गावं ही अशीच आहेत आणि हे चिंदरचं गाव पण ना सुंदर स्वच्छ आमचं चिंदर बघा. मस्त हिरवळ आहे इकडे आणि मस्त लोकांची घरं आहेत. आणि आता आपल्याला या रस्त्याने खाली जायचं आहे जिथे कुळदाची शेती आहे. येस, तर हे बघा, हे मागे एकनाथ दादांचं घर आहे ज्यांच्या शेतात आपण जाणार आहोत. आणि सुंदर अशी पायवाट आहे जी त्यांच्या शेताकडे जाते. मस्त सुंदर असं वातावरण सध्या आता आहे. आणि काहीच पावलांनंतर आपण असं म्हणू शकतो आपण स्वर्गात प्रवेश करणार आहोत, कारण जो व्ह्यू आता पुढे आपल्याला दिसणार आहे ना शेतीचा, जबरदस्त एकदम मनमोहक असा हा व्ह्यू असणार आहे. वाह, क्या बात आहे, जबरदस्त. हे बघा, आता इथे पण ना कोणी कोणी ही कुळदाची शेती केली होती, पण ती त्यांची शेती ही काढलेली आहे. आणि उजव्या बाजूला बघाल ना, ते बघा तिथे लांब एकनाथ दादा आहेत. तर एकनाथ दादांनी खास 1-2 कोपरे फक्त आपल्यासाठी ठेवलेले आहेत. त्यांनी अजून त्यांची काढणी केली नाही की आपण हा येऊन सुंदर असा व्हिडिओ बनवावा आणि जगापर्यंत ही जी कुळदाची शेती आहे ती आपण पोचवू शकतो. कशा प्रकारे कोकणामध्ये कुळदाची शेती केली जाते. तर हे बघा, हे आहे कुळदाचं रोप आणि ही भरपूर सारी अशी रोपं इथे आहेत. म्हणजे कुळदाची शेती ही आता इथे आहेत. मस्त. येस, तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या कुळदाच्या शेतीमध्ये. एकनाथ दादांनी जी लावलेली आहे एकनाथ दादांची शेती. आणि बघा, अशा प्रकारे ना हे कुळदाचं रोप असतं. आणि हे बघा, आता हे जे आहेत ना हे शेंगा, या कुळदाच्या शेंगा आहेत. पण या शेंगांना अजूनपर्यंत जून झाल्या नाही आहेत, त्यामुळे ह्या हिरव्या राहिल्या आहेत. पण आता काय होणार माहिती आहे, असे अधूनमधून कुठे कुठे काही काही शेंगा आहेत ना ज्या हिरव्या राहिलेल्या आहेत. पण आता जर ह्या शेंगा पुरे तयार व्हायसाठी आपण थांबलो तर जे तयार झालेल्या शेंगा आहेत ना त्या फुटतील. म्हणजे ह्याच्यातनं, या शेंगातनं बी बाहेर पडणार आणि मग ते खाली पडणार आणि मग ते गोळा करायला येणार नाही. आता तुम्हाला ना अगोदर मी कुळदाची तयार झालेली शेंग दाखवतो कशी असते आणि कुळीद त्यातनं कसं निघतं बाहेर. हिरव्यामध्ये नाही तो, जेव्हा हे वाळायला लागतं ना, पाणी नाही ना, आता झालं असतं, अजून झालं असतं. पाणी कमी झालं, पाणी लागतं. यंदा बाकीच्यांनी केलं नाही ना, यंदा मी एकट्यानंच केलं. तर हे बघा, आता हे ना कुळदाच्या रोपावर
वाळलेलं जे शेंग आहे ना ते तुम्हाला आता मी दाखवतो. ते बघा मस्तपैकी ना असं खडखडीत असं वाळलेलं हे कुळदाचं शेंग आहे. जवळपास आपला मटार असतो ना, मटारची शेंग कशी असते त्याच प्रकारे याचा आकार असतो, पण आतमध्ये कुळीद असतात आणि हे कुळीद काढल्यानंतर पण आपल्याला थोडे दिवस वाळवावे लागतात. तर अशा प्रकारे ही शेती आहे. आपण काही प्रश्न त्यांना विचारूया. एकनाथ दादा, ही कुळीद आपण कुठल्या महिन्यामध्ये पेरलेली आहे? जानेवारी महिन्यात. आणि साधारण ही किती दिवसात तयार होणारी कुळीद आपण लावली? 60 दिवस लागतात त्याला. अच्छा, हे जवळपास 60 दिवस आता आपले पूर्ण झालेले आहेत. आणि हे दवावरचे कुळीद आहेत. म्हणजे दवावरचे कुळीद म्हणजे नेमकं काय हे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? दव पडल्यावर जे पाणी लावावं लागत नाही याला. अच्छा, मग सकाळचा आणि संध्याकाळचा जो दव असतो त्याच्यावरच तयार होतात. तर हे बघा मित्रांनो, आता हा जो कोपरा आहे आपला, हे बघा एकनाथ दादानी ना आतली ती शेंग ओपन केली आणि आतली कुळीद दाखवले. वा. आता दादा, हे बी जी आहे ही काढल्यानंतर आपल्याला वाळवायला लागते. वाळवावं लागतं. साधारण किती दिवस? ती 4 दिवस तरी उन्हामध्ये आपल्या. आणि मग त्याच्यानंतर मग ते कडक आपण ऊन द्यावं लागतं. कडक ऊन म्हणजे ते कुरकुरीत कडक झाले पाहिजेत. आणि मग जे आपले जसे कुळीदाची पिठी आपण करतो भरडून मग पिठी करत तसे झाले तयार होतात. ओके. तर आता मित्रांनो, हा जो आपला कोपरा आहे ना याला जवळपास 60 दिवस झालेले आहेत. आणि आता आपली मंडळी जी आहे ते आता इथे कुळीद काढायला सुरू केलेलं आहे यांनी. तर आता मगाशी जे तुम्ही शेंगा बघितल्यात ना, त्या शेंगा काही इंडिव्हिज्युअली एक एक शेंगा अशा काढल्या जात नाहीत. तर हे पूर्ण कुळदाचं रोप जे तयार झालेलं आहे ना ते असं काढलं जातं. आणि त्याच्यानंतरची प्रोसेस काय आहे ना ते मी तुम्हाला सांगतो. कुळीदानं हे आता रोपं काढलेली आहेत. हे बघा, हे कुळदाच्या शेंगा आहेत. त्याच्यामध्ये ना तुम्हाला तयार झालेले म्हणजे वाळलेले पण तुम्हाला शेंगा दिसतील आणि हिरव्या शेंगा पण दिसतील. तर एक तयार झालेलं कुळदाचं रोप आहे ना, हे आपण पण काढून बघूया की नेमकं ते रोप कसं असतं. हे बघा, हे ना आता तयार झालेलं आहे. बघा, हे असं त्याचं मूळ आहे खाली आणि हे शेंगा आहेत. मस्त. आणि या सगळ्या आता आपल्या ताया हे सगळे आता कुळीद काढतायत. आता हे जे दवावरचे जे कुळीद असतात ना ते शक्यतो जे कुळीद लावतात ते ह्याच्या अगोदर त्यांनी भाताचं पीक घेतलेलं असतं. तर भाताचं पीक जे आहे त्याला प्रचंड प्रमाणात पाणी लागतं. पण कापणीच्या वेळी पाऊस हा गेला असला पाहिजे. आपले बियाणे किती दिवसांचे आपण भाताचे लावलेले आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आणि भात कापताना आपल्याला पाणी म्हणजे पाऊस हा नसला पाहिजे, कारण भात कापल्यानंतर ते तांदूळ जे आहे किंवा भात जे आहे हे वाळवावं लागतं, जोडावं लागतं. यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचा भात पीक जो आहे हा नष्ट झाला, कारण पाऊसच इतक्या प्रमाणात होता की नीट पीक घेता आलं नाही. तर साधारण भात कापणी झाल्यानंतर ना जोपर्यंत जमीन वाळत नाही, कारण भात जेव्हा कापणी होते तेव्हा आपली जमीन ही ओलसर असते. आणि भात कापणीनंतर जेव्हा आपली जमीन जी आहे ही पूर्णपणे वाळते त्यानंतर हे कुळीद पेरलं जातं. आता कुळदाला जसं आपल्या एकनाथ दादांनी सांगितलं, कुळदाला वेगळं असं आपल्याला काही पाणी द्यावं लागत नाही. जे सकाळचं आणि संध्याकाळचं दव असतं ना त्याच्यावरनं हे कुळीद तयार होतो. आणि समजा जर आपल्याला वाटतं की बाबा दव कमी होत आहे, जसं आपण ह्याला वेगळंही पाणी देऊ शकतो. असं काही नाही की आपल्याला पाणी द्यायचं नाही आहे. पण दवावरचे जे कुळीद असतं ना त्याची चव वेगळी असते. आता एकनाथ दादांच्या शेतात जे लावलेली आहे ते कुळीद आहे जवळपास 60 दिवसांनी तयार होणारे कुळीद. आणखीन एक बियाणं असतं ते 90 दिवसांनी तयार होणारं बियाणं असतं. त्याची चव ही जबरदस्त असते. म्हणजे आता जे लावलं त्याच्याहून पण खूप चांगली चव असते. पण काय होतं, आता आपण वातावरणाचा जास्त काही अंदाज सध्या लावू शकत नाही आहोत. त्यामुळे लवकरात लवकर जे पीक आपल्याकडे तयार होतं तेच बियाणे आता आपण वापरतो. तर आता बघा, इकडे आता सगळ्यांनी ना कुळदाची रोपं काढायला घेतलेली आहेत. आणि ती रोपं काढल्यानंतर ना अशा पेंड तयार केल्या जातात त्याच्या. आणि मग हे सगळ्या पेंड एकत्र गोळा करून एका पाटीमध्ये भरलं जातं. त्या अर्थी कसं हे सगळी पेंड जी आहे ते एका पाटीमध्ये भरून घेतात. दीदी का मजा येते का? फुल मस्त. प्रिया, तुला मजा येते? तर हे बघा, हे आहे आमचं मालवणी पाहुणचार. तर इकडे एकनाथ दादा ना
मोठ्या अशा आख्याने शाळी काढतोय आमच्यासाठी. मजा येणार आहे. आता आपली बऱ्यापैकी कुळीत काढून झालेली आहे आणि आता एक ब्रेक म्हणून आपण आता शाळी फोडून खाणार आहोत. क्षितिज दादा होय, पिठी भात खाऊ घेतलंस ना. मग काय पिठी भात खाऊ येतलंय आणि माझं मस्त बांगडो फ्राय करून घेऊन येतलंय घराकडून आणि पिठी भात खातलंय. घराकडसून कसा मीनाताई देणार नाही तुमका. आता देतली विनाताईकडे येऊन सुके मासे खातले मी सुकट मस्त पावसाळ्यात येतले. पावसाळ्यात या पिठी सोबत सुका मासा छान लागतो. चल माका काय देतलस. तुमका पण देतलं काय सुका. नाही व्हेज बरोबर पिठी भात बरोबर ना बटाट्याची कापा एकदम भारी लागतं. पण छान लागतो. चाल बटाट्याची वांग्याची वांग्याची. कापा खावा तुम्ही. भात पिठी कधी करतात. माझा व्हिडिओ येलो चला माझा व्हिडिओ येलो आता मी जाते घराकडे वाचायला. चला काकी तुमचं नाही लो बसा 2 मिनिटं. मग काय वैष्णवी किती काढायचंय. पूर्ण अख्खा कोपरा काढणार. पूर्ण अख्खा शिवाय याद हो? एकटी अभी नाही तो कभी नाही. आजच सुट्टी आहे उद्यापासून शाळा. आज दिवसभर नाही पण तू दुपारचा काढत नाही. ते काय दिसलं का दिवसात फक्त सकाळी 7 वाजता म्हणजे दिसायला लागलं की चालू होतं ते 9 वाजे 9 साडेनऊ पर्यंतच काढला जातो. नंतर नाही. मग दुपारी का नाही काढणार. तो फुटता ना तो. अच्छा तीच सांगते. जास्त आणि वाढलेला संध्याकाळी असतो 5 4:30 पावणे 5च्या नंतर काढला की 7 वाजेपर्यंत काढू शकतो आपण. तोपर्यंत तो फुटत नाही. म्हणजे दव जोपर्यंत असतो तोपर्यंत काढायचा. तोपर्यंत तो काढला जातो. त्याच्यानंतर अच्छा माझ्यासारख्या उभ्यानी काढतात. गपचूप काम करणारे बडबड करणारे. होय ना अंकिता वहिनी. एकदम थांब स्टार्ट. हा एवढं मी एवढे काम केलंय सगळी पूर्ण शेती तिथपर्यंत होती ती मी आता काढली आहे 15 मिनिटात. त्यामुळे मला शाळेचं पाणी दिलेलं आहे की जावणी हसतायत. अरे खरोखर मी केलंय. जबरदस्त गोड असं आहे. मला आता आपली ही फाटी ना मस्त भरलेली आहे. नाही पडणार तू टाक. नाही मग त्यांचा मेसेज आहे मला. लाव फोन. दिलेलं एक ना दादा आता ह्या आपण दिवसात कधी काढू शकतो. म्हणजे आता हे आपण कुळीत काढूक घेतलं तर आता सकाळ संध्याकाळ दुपार कधी पण काढू शकतो की ठराविक वेळ असता. सकाळी 7 ते 9:30 10 पर्यंत. अच्छा हा आणि मग संध्याकाळचा परत 4 वाजल्यानंतर 4:30च्या नंतर. त्याचं कारण काय असता. कारण ऊन लागल्यामुळे जी शेंग कडक होते ती आणि फुटून जाते. फुटून जाते. ओके तर आता साधारण मगाशी आपण आलो तेव्हा ही शेत जमीन पूर्ण इथपर्यंत ही कुळीत लावलेली होती. आता एक छोटा कोपरा राहिलेला आहे. आता हे मंडळी सकाळी 6:30 वाजल्यापासून परत येणार आणि हे सगळे जेवढे पण आहेत नाही शाळेत जाणारी मुलं पण शाळेत जायच्या अगोदर येतील आणि हे सगळं काढून पूर्णपणे ही शेती ही रिकामी होऊन जाणार. डबल भरलाय मी आज दाबून. अजून पण जागा आपण पोरी भरलं तर आता वहिनी गप बस. अरे सगळ्यात दणकट तूच असं. शेपतली ती घे रे देवायचं डोक्यात. हे नको हा उगीत. नाही जास्त जड नाही. हा माणूस जास्त जड नाही ना आमचं. घेतलं घेतलं. हा. चला रे चला पटापट चला 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 चला. ती पाटी फोडून घालीत हा बाकी काय नाही. मध्ये काही टाकलंच तर बघा फक्त. तिका हसवू नका फक्त. टिका धरूक चला. गणपती बाप्पा. तर कसं असतं ना आता आपण हे कुळीत काढून घेतलेले आहेत. तर ह्याच्यानंतर आता हे उन्हामध्ये जवळपास 4-1 दिवस आपल्याला वाळवत घालायचे असतात. म्हणजे ज्या काही जे हिरव्या शेंगा आहेत ना ते पण चांगल्यारीत्या वाळतील आणि त्यामधनं जास्त कुळदाचं उत्पन्न आपल्याला मिळेल. आणि मग त्यानंतर ना हे जी पेंड जी आहे ती धरून झोडली जाते ज्याच्याने ते जे कुळदाचे शेंगा आहेत त्या फुटतात आणि त्या आतमधनं कुळीत जे आहे हे पूर्णपणे बाहेर येतं. आणि मग त्यानंतर ते कुळदाची जी बी आहेत किंवा कुळीत जे आहे तेही नंतर वाळवलं जातं आणि मग ते पुढच्या जी प्रोसेस आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं पीठ बनवायचं आहे किंवा काय करायचं आहे त्यासाठी वापरलं जातं. दीदी ना मुलांबरोबर रनिंग रेस खेळते. आता हे जे आज जे आपण कुळीत काढली ते ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि काल आणि परवाचे कुळीत जे वाळ्यात आपण घातलेले होते ना तर तेही आहेत. आता संध्याकाळी काय होणार
दव लागणार. त्यामुळे आता आपण हे पोटली जी आपली आहे ज्याच्यावर आपण कुळीद वाळत घातलेलं आहे ना ते आपण गोळा करून ठेवणार आणि परत उद्या सकाळी ते उघडणार आणि पसरून उन्हाकडे ठेवणार. आणि ते झाल्यानंतर एकदा कुळदाची ही रोपं जी आहे ती चांगली वाळली त्यानंतर मग ह्याला झोडलं जाणार आणि मग त्यातनं कुळदाची बी कशी बाहेर पडते हे आपण पुढे आता आपल्या व्हिडिओमध्ये बघूया. आता आपण जी कुळीद रोपं काढली होती ती जवळपास 4 दिवस कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर ही बघा साधारण असे होतात. पूर्णपणे ती रोपं आणि ती शेंगाना मस्तपैकी खडखडीत असे वाळलेले आहेत. आणि आता आपण ह्याला जोडायला घेऊया आणि त्यामधनं कुळीद कसं बाहेर पडतं हे आता आपण बघूया. तर हे अशा प्रकारे जे आपले कुळीद जे आपण वाळवत ठेवले होते ते एका मोठ्या गोधडीवर पसरले जातात आणि एका मोठ्या काठीच्या सहाय्याने त्यांना जोडलं जातं. ज्याच्याने काय होतं, वरचे ज्या बिया आहेत शेंगा ज्या आहेत त्या उघडतात आणि कुळीद आहे ते खाली जाऊन बसतात आणि वर जे राहतं ते वाळलेलं रोप. आता हे वाळलेलं रोप काय आपण जाळत नाही, टाकत नाही. हे गाई आणि म्हशींसाठी एक उत्तम दर्जाचा चारा म्हणून दिला जातो. आता झोडल्याने काय होतं, आपल्या जे शेंगा आहेत त्या उघडतात आणि जे कुळीद आहेत त्या शेंगांमधले त्यापैकी बऱ्यापैकी कुळीद जे आहे ते खाली टाकले आपल्या गोधडीवर गोळा होतात आणि जे उरलेले कुळीद आहेत ना त्यांना एका मोठ्या लाकडी चाळणीवर चाळलं जातं. आता हे कशा प्रकारे केलं जातं चला बघूया. आता हे जे कुळदाच्या शेंगा आहेत ज्या गोधडीवर आपण वाळत घातल्या होत्या ना त्या अशा प्रकारे 2 जणांनी एक लाकडी चाळणी धरलेली असते आणि त्यावर ते चाळलं जातं. आता खाली जे पडतंय ना ते पडतंय आपलं कुळदाचं बियाणं. तर अशा प्रकारे कुळीद जेव्हा आपण चाळतो त्यानंतर खाली जे उरतं ते उरतं आपलं सुंदर असं कुळीद. हे बघा हे सगळं कुळीद ना आता इथे गोळा केलेलं आहे आणि आता त्यामध्ये ना काही धूळ असते, काही टरफलं असतात. त्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे सुपात घेऊन पाखडल्या जातात आणि त्यानंतर जे आपल्याकडे उरतं एका शेतकऱ्याच्या जवळपास 2 महिन्याचा सातत्याने तयार केलेलं पीक. तर ह्या कुळदाच्या शेतीचा व्हिडिओ बनवून खरंच मला तर बरंच काही यातनं शिकायला मिळालं आणि अपेक्षा आहे तुम्हालाही हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि तुम्हालाही कळलं असेल की आपल्या ताटात जे कुळीद आपल्याकडे येतात ते कशा प्रकारे तयार केले जातात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि जर चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनल गाव गजालीला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकन आहे ती दाबायला विसरू नका, ज्याने जेव्हा पण आम्ही नवीन नवीन छान छान व्हिडिओज आणू ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. पुन्हा भेटूया.